आमची भूमिका स्पष्ट आहे की जे नाव आम्ही इथल्या प्रकल्पग्रस्तांची किंवा इथल्या स्थानिकांची जी भावना आहे की वंदनीय दिबा पाटील साहेबांचं नाव इथे मिळायला पाहिजे, तिथं त्यांचा हक्क आहे. या पर्टिक्युलर एरियासाठी दिबा पाटील जास्त काम हे कोणीही केलेलं नाही. त्यामुळे जो त्यांचा हक्क आहे त्यांचं नाव इथे देण्याचा आणि प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे ती इथे पूर्ण व्हायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड शिवसेना सहन करणार नाही. काय भूमिका नेमकी पुढची काय असणार? 30 सप्टेंबरला विमानतळ चालू झालं. आता भूमिका आमची ही आहे की आता आम्ही निवेदन देतो, ही आमची एक शांतीची मागणी आहे. पण शिवसेना स्टाईल वेगळी असते. जर इथल्या प्रशासनाला किंवा केंद्रीय यंत्रणेला जर ती भूमिका देखील आमची पाहिजे असेल तर शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये टाकत आहे. आत्ताही आम्ही त्याच भूमिकेमध्ये की आम्ही तुम्हाला नम्रपणे निवेदन देतो, ते स्वीकारा, आमच्या मागण्यांवरती विचार करा, प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर करा. ते जर तुम्ही केलं तर आमची त्याच्यावरती कुठलीही तुमच्याशी वैर नाहीये. पण जर ते नाही झालं तर मग आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये पुढची भूमिका आमची मांडू. याआधी स्थानिक आमदारांकडून अनेक वेळा आंदोलन झाले, आता मात्र कोणतेही आंदोलन होत नाही. कसं होतं की जनतेच्या भावनेचा आदर करून सत्ता मिळवायची याकरताच फक्त सत्ताधारी काम करतात. तुम्ही बघितलं असेल आजूबाजूच्या 5ही विधानसभांमध्ये इथले स्थानिक आमदार आहेत जे सत्तेमध्ये आहेत. इथल्या दोन्ही महानगरपालिका त्यांच्याकडे, जिल्हा परिषद त्यांच्याकडे आहेत. सोबतच नगरविकास खातं, त्याच्यानंतर मुख्यमंत्री पद, नागरी उड्डाण मंत्री पद, पंतप्रधान पद, राष्ट्रपती उपराष्ट्रपती पद, अजून काय हवं की ते मिळाल्यावर तुम्ही इथलं नामकरण करणार. आमची भूमिका स्पष्ट आहे की तुम्ही ज्यासाठी पुढाकार घेतला होता ना त्यावेळेला वाद घातला होता. इथल्या स्थानिकांना कोरोना काळात देखील तुम्ही रस्त्यावरती उतरवलं होतं साखळी उपोषण करायला, किंवा तुम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे. मग त्याच भूमिकेवरती ताट राहा आणि ते नाव करून घ्या. 30 तारखेला विमान उडण्याचं तुम्ही सांगताय इथे आम्हाला, तर आता हे तुमच्याकडे जे 15 दिवस राहिले, या 15 दिवसामध्ये ते पूर्ण करा आणि वंदनीय दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला द्या. मुंबई विमानतळाला अद्याप दिलेलं नाही आहे. काय नेमकी पुढची भूमिका आहे? खरं तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे पक्षप्रमुख या राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने भूमिपुत्रांच्या अस्मिता आणि भूमिपुत्रांचं अस्तित्व आणि या विकासाची भागीदारी म्हणून आज आम्ही या विमानतळावर धडकलेलो आहोत. आम्ही आमच्या बापदादांच्या, आमच्या वाडवडिलांच्या पिढीजात जमिनी या प्रकल्पासाठी दिलेल्या आहेत. इथले जे काही नैसर्गिक संसाधन आहेत तिथं खरं तर भूमिपुत्रांचं, आमच्या स्थानिकांचा अधिकार आहे. परंतु आम्ही या प्रकल्पासाठी त्याचा त्याग दिलेला आहे आणि या त्यागाची भावना म्हणूनच, या त्यागाचं एक प्रतीक म्हणून इथले भूमिपुत्रांचे नेते आदरणीय स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं अशी आमच्या स्थानिकांची, प्रत्येकाची 12 बलुतेदारांची मागणी आहे. आणि ती मागणी आमचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रिमंडळामध्ये तसा प्रस्ताव आणून विधिमंडळाचा रीतसर अधिकृत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून तसं नामकरण द्यावं ही जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. परंतु इथले जे काही भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार आहेत, खासदार आहेत, इथलं आताचे जे काही राज्य सरकार आहे आणि केंद्र सरकार आहे, हे सर्व भारतीय जनता पक्षाचे असताना देखील मग कुठे घोडा अडतंय. हे प्रत्येक वेळी निवडणुकीच्या आधी येऊन मोठ्या मोठ्या वल्गना करणार, मोठी मोठी आश्वासनं देणार, दिबा पाटलांच्या नावावरून राजकारण करणार. परंतु जेव्हा दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आता उद्घाटन होण्याची वेळ आलेली आहे तरी मात्र या विमानतळाला अधिकृत नामकरण केलं जात नाहीये. आणि म्हणूनच आज आम्ही इथे येऊन धडकतोय. आणि त्यानंतर विमानतळ जेव्हा एका आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसित होतो तो एक प्रकारचा ग्रोथ पोल, ज्याला वृद्धीचा ध्रुव म्हटलं जातं, की आमच्या जमिनीमध्ये तो उभा राहणार आहे. आणि तेव्हा या जे काही विकासाची संधी आहेत, जे काही नोकऱ्या, रोजगार, व्यवसाय उपलब्ध होणार आहेत, त्यामध्ये फक्त आणि फक्त स्थानिकांना प्राधान्य असावं. आम्ही आमचा त्याग केलेला आहे. इथले जे काही फायदे आहेत, इथले जे काही लाभाची फळं आहेत ती स्थानिकांना सर्वप्रथम भेटली पाहिजे. फक्त लोडिंग, अनलोडिंग किंवा जे काही हाऊसकीपिंगचे जॉब हे आमच्यासाठी नाही आहेत. इथले जे काही क्रीम जॉब्स आहेत, जे व्हाईट कॉलर जॉब्स आहेत, इथले जे काही अगदी सुसंस्कृत आणि लाईफस्टाईल चे जे काही जॉब्स आहेत त्याच्यावर अधिकार आमचा स्थानिकांचा असला पाहिजे. याचे विकासाचे भागीदार म्हणून आम्ही इथे असले पाहिजेत. हे या इथल्या अदानीला ठासून सांगण्यासाठी, इथल्या सिडकोला ठासून सांगण्यासाठी म्हणून आज आम्ही या विमानतळावर धडकतोय. प्रसाद भोईर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख. दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी आक्रमक झालेले भूमिपुत्र नेमकी काय भूमिका घेऊन आले? आज या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट या पनवेल नगरीमध्ये होतोय, पनवेल उरणच्या नगरीमध्ये. ज्या एअरपोर्टसाठी या भूमिपुत्रांच्या 95 गावांची जागा या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेली, तर ही प्रामाणिकपणे भूमिपुत्रांची मागणी आहे की या इंटरनॅशनल एअरपोर्टला हे दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे. कारण ज्या दिबा पाटलांमुळे
या पनवेल उरण मधले नेते भविष्यात उदयास आले, जे आज आज तागायत जे काही नेते इथं आमदारकी घोषित आहेत, या दिबा पाटलांमुळे हे नेते सगळे उदयास आलेले आहेत. आणि या नेत्यांचं कुठेतरी मला वाटतंय या दिबा पाटलांचा विसर पडलाय का असं कळत नाही. आता 30 तारखेला उद्घाटनाचा घाट घातलाय आणि मॅडम दिबा पाटील साहेबांचं नाव कुठल्याही पद्धतीत घेताना तिथं दिसत नाहीत. परवा 2 दिवसापूर्वी बाळामामा म्हात्रे खासदार भिवंडीचे यांनी मोठी रॅली भूमिपुत्रांच्या सोबत काढली, परंतु आमचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. उद्धव साहेबांच्या आदेशाने शिवसेनेच्या वतीने देखील आज विरोध करण्यासाठी इथे रॅली काढलेली आहे. शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना ही भूमिपुत्रांच्या पाठीशी आहे आणि 12.5% असेल किंवा कुठलेही असेल, यावेळी जेव्हा अन्याय या भूमिपुत्रांवर झाला तेव्हा शिवसेना ताकदीने उभी राहिलेली आहे. आणि विमानतळाला जोपर्यंत नाव या दिबा पाटील साहेबांचं, स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं लागत नाही तोपर्यंत विमानतळाचं उद्घाटन झालं नाही पाहिजे. हा आमची भूमिका आहे शिवसेनेची. या विमानतळाला कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे. याच्या करता गेली अनेक वर्ष सर्व पक्षीय कार्यकर्ते जे आज आमदार खासदार आहेत यांनी सुद्धा आणाभाक्या खाल्ल्या होत्या. इथले आमदार पनवेलचे म्हणाले होते की जर दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं नाही तर मी आत्मदहन करेन. आज माझा त्यांना सवाल आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आठवण करून देण्याकरता आलोय. या ठिकाणी मग अडाणी कंपनीचे लोक असतील, प्रतिनिधी असतील किंवा सिडकोचे प्रतिनिधी असतील, कुठल्याही परिस्थितीत माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं ठराव केलेला आहे की लोकनेते, माजी खासदार, माजी आमदार आणि या भागाचे भूमिपुत्र ज्यांनी सर्वसामान्य भूमिपुत्राला न्याय दिला, आपलं आयुष्य खर्च केलं, त्या कैलासवासी दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं पाहिजे. ही सर्व पक्षाच्या लोकांची यापूर्वीची भूमिका होती. आज ती कुठेही बदलता कामा नये. आणि म्हणून आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, बबनदादा पाटील, शिरीष शेठ गडर, मनोहर शेठ भोईर, प्रसाद दादा भोईर, सर्व महिला आघाडी, सर्व युवा सेना, या सगळ्या परिसरातील भूमिपुत्रांच्या वतीनं आज आम्ही आलोय. काल आम्ही दूरदर्शनवर काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडियावर पाहिलं की या ठिकाणी सिडकोच्या एमडीनी असं सांगितलं की येत्या 30 तारखेला सप्टेंबरला या विमानतळाचं आदरणीय या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होण्याचा घाट त्यांनी घातलाय. माझा या ठिकाणी सिडकोच्या एमडीना सवाल आहे, हा कुठला पनवेलचा एसटी स्टँडचं उद्घाटन करायचं आहे का? हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. याच्याकरता आंतरराष्ट्रीय नॉर्म्स आहेत. अब तुमचा विमानतळ परिपूर्ण झालाय का? आमचा पहिला सवाल आहे. या विमानतळाला लँडिंग आणि टेक ऑफ नंतर येणारे जे जाणारे प्रवासी आहेत यांच्याकरता या MMR रिजन मध्ये रोड कनेक्टिव्हिटी, मेट्रो कनेक्टिव्हिटी नाही आहे. मी मगाशी असं म्हटलं होतं, एखादा दुबईतून प्रवासी विमानातून 2.5 तासामध्ये येईल, पण इथून जरी BKC ला जायचं झालं तर त्याला 2 तास पुरणार नाहीत, कारण रोड कनेक्टिव्हिटी झालेली नाही. जे फ्लायओव्हर या ठिकाणी चालू आहेत त्याला क्युरिंग चालू नाही, त्याचा दर्जा बरोबर नाहीये. आमचा सवाल आहे, कोणासाठी घाई करताय? विकसित भारत व्हायचा आहे तुम्हाला वाटतं, आम्हालाही वाटतंय, परंतु या ठिकाणी सवंग लोकप्रियतेसाठी इथल्या भूमिपुत्रांच्या भावनेला तुम्ही त्यांचा नकार देऊ नका किंवा भावनांचा अपमान करू नका. 30 तारखेचं विमानतळाचं उद्घाटन जरूर तुमच्या हस्ते करा, परंतु ते 30 तारखेला करायचं नाही. दिबा पाटील साहेबांचं नाव दिल्याशिवाय आम्ही रायगडची जनता या ठिकाणी तुम्हाला उद्घाटन करायला देणार नाही.